कुठलंही इंटेन्शन, चांगल्या प्युअर इंटेन्शनने एखादे केलेलं काम, तर त्याचं कन्व्हर्जन होतं तुमच्या कर्मामध्ये. ओके. मग आता ज्योतिष ह्या विषयामध्ये आम्ही जसं म्हणतो संचित कर्म आहे, प्रारब्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टी हा एक वेगळाच विषय झाला. हा. पण आजच्या दृष्टीने जर बघितलं की जेव्हा आपण एखादं काम करतो, एखादं इंटेन्शन, प्युअर इंटेन्शन, समजा आज तुमच्याकडे कोणीतरी पाणी मागायला आलं, हा. ठीक आहे, तुमच्या घरामध्ये पाणी आहे, समजा एकच ग्लास पाणी राहिलेला आहे शेवटचा, आणि तो मागतोय, तर तो तुम्ही देणार का नाही देणार ह्याच्यावरनं ठरतं की तुम्ही कर्म कोणते करताय. पण आज जर तुम्हाला वाटत असेल नाही, हे जे प्राण महत्वाचे आहेत, जर हा ईश्वरच्या रूपामध्ये जर हा व्यक्ती माझ्या घरी आलेला आहे आणि ही परीक्षा बघत असेल, ह्या उद्देशाने जर तुम्ही ते दिलात, तर 100% तुम्ही तुमच्या धर्मामध्ये यशस्वी आहात, तुमच्या कर्मामध्ये यशस्वी आहात. ओके. ओके. ना की असं की पुढचा विचार करतोय मी, अरे आता तर शेवटचाच ग्लास राहिलाय, तर मी काय करू. इथं ज्यावेळी तुमच्या माइंडमध्ये फ्लक्च्युएशन येणार किंवा कन्फ्युजन येणार, तर दोन्ही गोष्टी हारणार, तुमचा धर्मही हारणार, तुमचं कर्मही हारणार.